Good morning, students. Now today we start the next phylum from the lesson number 4, phylum Annelida. Okay, Annelus या शब्दापासून हा Annelida हा वर्ड तयार झालेला आहे. Annulus मीन्स रिंग. काय हे रिंग लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय अन्युलस, आणि त्याच्यापासून तयार झालेला वर्ड आहे Annelida. एक्झाम्पल्स ऑफ दिस Annelida आर नेरीस, फेरेटिमा म्हणजे कॉमनली आपण जो अर्थवर्म आहे, हा अर्थवर्म हा ॲनिलिडाचा बेस्ट एक्झाम्पल आहे. लीच गळू जे जनावरांच्या अंगावरती सक करतं ब्लड, त्याला आपण लीच म्हणतो, बरोबर आहे. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द फायलम ॲनिलिडा. नाऊ स्टार्ट विथ द कॅरेक्टरिस्टिक्स. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर कॉमनली कॉल्ड ॲज रिंगवर्म्स ऑर सेगमेंटेड वर्म्स. बघा, त्याची बॉडी अशी रिंगनी बनलेली असते, म्हणून त्याला रिंगवर्म म्हणलेले असतात किंवा सेगमेंटेड वर्म्स असतात म्हणलेले असतात. सेगमेंट म्हणजे हा एक वेगळा सेगमेंट आहे, हा एक वेगळा आहे, हा एक वेगळा आहे, हा एक वेगळा. ही सगळी बॉडी सेगमेंटनी बनलेली आहे, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, सेगमेंटेड वर्म्स. Now second characteristics, animals may be aquatic and few may be ectoparasitic or free living or burrowing in moist soil. कसे आहेत ॲनिमल्स मे बी ॲक्वॅटिक, पाण्यात सापडणारे आहेत. फ्यू काही कसे आहेत, एक्टोपॅरासाइट आहे म्हणजे एखाद्या ॲनिमलच्या शरीरावरती राहतात. काही कसे आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, स्वतंत्र जगतात. आणि सम आर लिव्हिंग बाय फॉर्मिंग बर्रो इन मॉइस्ट सॉईल. काही मॉइस्ट सॉईलमध्ये, ओल्या मातीमध्ये खाली होल करून राहणारे असे हे ॲनिमल्स या ॲनिलिडा ग्रुपमध्ये येतात. नाव थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, दे शो बायलॅटरल सिमेट्री विथ मेटामेरिक सेगमेंटेशन. बघा, याची कशी सिमेट्री आहे, बायलॅटरल. बाय म्हणजे दोन, याचे दोन इक्वल भाग पडतात लाईक दिस. So it shows which type of symmetry? Bilateral symmetry. Now we see about the next characteristic. Next characteristics बघू आपण. चौथ्या नंबरचं कॅरेक्टरिस्टिक बघू नेक्स्ट पेजवरती. बघा, नेक्स्ट पेजवरती चौथा कॅरेक्टर आहे, अ स्पेशल रिजन ऑफ द बॉडी कॉल्ड सिलियम इज प्रेझेंट. बघा, बॉडीमध्ये जर बघितलं तुम्ही, जर इथे ना तुमच्या बुकमध्ये ह्याची फिगर आहे अर्थवर्मची. या अर्थवर्मच्या फिगरमध्ये जर बघितलं तर क्लायटेलम इज प्रेझेंट. अ स्पेशल असा रिजन आहे ज्याला क्लायटेलम म्हणलेला आहे. अ स्पेशल बॉडी रिजन इज प्रेझेंट, दॅट वन इज कॉल्ड ॲज द क्लायटेलियम. लोकोमोशन इज विथ द हेल्प ऑफ लॉंगिट्युडनल अँड सर्क्युलर मसल्स. नेक्स्ट फिफ्थ कॅरेक्टर आहे लोकोमोशन. म्हणजेच काय, मूवमेंट म्हणजेच काय, हालचाल. कशामुळे होते, लॉंगिट्युडनल आणि सर्क्युलर मसल्समुळे यांची हालचाल होते. नाव नेक्स्ट सिक्स्थ कॅरेक्टर, लोकोमोटरी ऑर्गन. बघा, 6वं कॅरेक्टर आहे, लोकोमोटरी स्ट्रक्चर्स लाईक सिटी, परपंडिया आर प्रेझेंट. लोकोमोटरी ऑर्गन कोणकोणते आहेत, त्याला सिटी आहे आणि कोणता आहे, पॅरापॅन्डिया असे दोन लोकोमोटरी ऑर्गन आहेत. लोकोमोटरी ऑर्गन मीन्स दॅट ऑर्गन्स विच विथ द हेल्प ऑफ दॅट लोकोमोटरी ऑर्गन दॅट ऑर्गॅनिझम कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तसं आपण आपल्या पायाने एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जातो, तसे लोकोमोटरी ऑर्गन या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणलेलं आहे, सिटी अँड पॅरांडिया असं नाव दिलेले आहेत. नाव सेवन्थ कॅरेक्टर बघू, एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट. ही जी एलिमेंटरी कॅनल आहे आतमध्ये, ही पूर्ण कम्प्लीट आहे. नेक्स्ट, एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस थ्रू बॉडी वॉल. एक्सचेंज ऑफ गॅसेसचं एक्सचेंज कशाने होतं, थ्रू दिस बॉडी वॉल. नेक्स्ट 9th कॅरेक्टर बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज टाईप. ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे का, नाही. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, क्लोज टाईप आहे. म्हणजेच ब्लड कशामध्ये वाहतं, ब्लड वेसल्समध्ये वाहतं, ते ओपन स्पेसमध्ये नाही. सो इट इज क्लोज टाईप. नेक्स्ट 10वं कॅरेक्टर आहे, एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया. बघा, जे एक्सक्रीशन आहे म्हणजे वेस्ट मटेरियल जे बाहेर पडतं ती प्रोसेस, आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे सॉल्ट आणि वॉटरचं बॅलन्स मेंटेन करणं बॉडीमध्ये,
हे कशाने होतं? विथ द हेल्प ऑफ अ स्पेशल टाइप ऑफ स्ट्रक्चर. दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द नेफ्रिडिया. नेफ्रिडिया हेल्प्स फॉर द एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नाव नेक्स्ट वन, 11th वन. नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नर्व रिंग्स अँड वेंट्रल नर्व कॉर्ड. बघा, नर्वस सिस्टीम म्हणजे ही अशी नर्व रिंग आहे आणि वेंट्रल नर्व कॉर्ड आहे. नेक्स्ट, नर्व कॉर्ड इज वेंट्रल सॉलिड अँड गँग्लिओटेड. ह्याच्यावर गँग्लिओज आहेत. वेंट्रल साईडला आहे ही, वेंट्रल साईडला, पुढच्या साईडला आहे, सॉलिड आहे आणि गँग्लिओनेटेड आहे. नाव नेक्स्ट वन, 12th वन. मोस्ट hermaphrodite and few are dioecious. Hermaphrodite animals means both the sexes are found in the same organism. This is called as the hermaphrodite. And few are means both the sexes are separate, male and female. काही एक्झाम्पल hermaphroditeचे पण आहेत आणि काही एक्झाम्पल्स डायसियसचे पण आहे. सो होप सो यू अंडरस्टँड ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द Annelida phylum. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द Annelida इज फेरेंटिमा. फेरेंटिमा म्हणजे आपलं जे कॉमन काय असतं, अर्थवर्म, त्याला म्हणलेलं त्याचं सायंटिफिक नेम आहे. नाव नेक्स्ट फायलम बघू. नेक्स्ट फायलम आहे फायलम अर्थ्रोपोडा. नेक्स्ट फायलम काय आहे? फायलम अर्थ्रोपोडा. बघा, अर्थ्रोज म्हणजे जॉईंट अँड पोडाज मीन्स लेग्स. ज्यांचे लेग्स असे जॉईंटनी बनलेले असतात असे ॲनिमल्स या अर्थ्रोपोडा फायलममध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो एक्झाम्पल, कॉकरोच, बटरफ्लाय, स्कॉर्पिओन, मिलिपेडा, प्रॉन्स. बघा, साधं एक्झाम्पल कॉकरोचचं जर बघितलं, इथं फिगर आहे तर याचे बघा पाय असे 1 2 3 4 5 अशा छोट्या छोट्या सेगमेंट्स जॉईंट करून बनलेले असतात. म्हणजेच लेग कसे आहेत त्याचे जॉईंट आहेत. म्हणजेच हा कोणत्या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेला आहे? हा इन्क्लूड केलेला आहे अर्थ्रोपोडा. कारण अर्थ्रोपोडाचा अर्थच काय होतो? ज्या ॲनिमल्स विथ जॉईंट लेग्स. सो नाव वी सी अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स. दिस इज लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमेलिया. सगळ्यात मोठा फायलम आहे ॲनिमेलियाचा. म्हणजे जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम हे या फायलमचे आहेत. म्हणजेच कोणत्या फायलमचे आहे? अर्थ्रोपोडा फायलमचे आहेत. नेक्स्ट, दीज ॲनिमल्स हॅव जॉईंटेड अपेंडेजेस. ह्या ॲनिमल्सचे लेग्स कसे आहेत? जॉईंट्स आहेत. असे एक, नंतर जॉईंट, नंतर इथे परत जॉईंट. सो दीज आर नेम्ड ॲज अर्थ्रोपोडा. म्हणून यांना काय म्हणायचं आहे? अर्थ्रोपोडा म्हणायचं आहे. दीज आर ऑमनीप्रेझेंट अँड सॉलिटरी ऑर कोलोनियल. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग. बघा, दीज आर ऑमनीप्रेझेंट म्हणजे सगळीकडे सापडतात. ही ऑमनीप्रेझेंट अँड सॉलिटरी एकटे सापडतात किंवा कोलोनियल फॉर्म आहे म्हणजे एकत्र ग्रुप करून राहतात. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग. हे फ्री लिव्हिंग आहेत, स्वतंत्र जगतात. नेक्स्ट कॅरेक्टर आहे 4th वन. फ्यू आर पॅरासायटिक अँड सॅंग्युवरस. बघा, काही पॅरासायटिक आहे म्हणजे दुसऱ्यांच्या बॉडीवर, दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीवरती डिपेंड असतात. अँड सॅंग्युवरस मीन्स फिमेल मॉस्किटो बेडबग्स. बघा, दुसऱ्यांचा रक्त शोषून पिणारे हे असे ॲनिमल्स असतात. नेक्स्ट 5th वन. देअर बॉडी इज बायलॅटरल सिमेट्रिकल. म्हणजेच काय? त्याच्या बॉडीचे 2 इक्वल भाग पडतात. बघा, याचे 2 इक्वल भाग पडतात. बाय म्हणजे 2, म्हणून ह्याची सिमेट्री कशी आहे? बायलॅटरल सिमेट्रिकल. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे हे 3 जर्म लेअरपासनं हा पूर्ण ॲनिमल बनलेला असतो. नाव सिलोमेट याच्यामध्ये फॉल्स कॅव्हिटी आहे. मेटामेरिकली सेगमेंटेड विथ ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन ऑन ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये जी ट्यूब आहे म्हणजे आतमध्ये जी आहे ती ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आहे आणि ही ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे काय? सेल्स बनून काय होतं? टिश्यू. मग टिश्यू बनून काय होतं? ऑर्गन. आणि ऑर्गन सिस्टीम बनून काय होतं? तर ऑर्गन सिस्टीम म्हणून एक ऑर्गॅनिझम तयार होतो. याला ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतात. नेक्स्ट, बॉडी इज कवर्ड बाय अ टफ नॉन लिव्हिंग चिटिनियस एक्झोस्केलेटन. जर बघा, हा कोण आहे? हा कॉक्रोच आहे. कॉक्रोचची जर बॉडी बघितली तर तुम्ही बघितलं असेल
टफ अशा क्युटिकलनी कवरिंगनी बनलेली असते. त्याला काय म्हणलेलं आहे? एक्झोस्केलेटन म्हणलेलं आहे. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरच्या साईडला प्रेझेंट असलेलं कवरिंग, त्याला एक्झोस्केलेटन म्हणलेलं आहे. हेन्स दे नीड पिरियॉडिक मॉल्टिंग, म्हणून ह्याला मॉल्टिंगची गरज आहे. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डॉमेन. हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन अशा 3 भागामध्ये याची बॉडी डिवाइड होते. नाव नेक्स्ट कॅरेक्टर, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. आतमध्ये जी सिस्टीम आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पूर्ण आहे. मीन्स इट स्टार्ट फ्रॉम द माउथ अँड एंड्स अप टू द ॲनस. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप. याच्यातली सर्क्युलेटरी सिस्टीम बघा कशी आहे? ओपन टाईप, म्हणजे ब्लड वेसल नाही, ब्लड वेसलमध्ये ब्लड फ्लो होत नाही, तर ओपन स्पेसमध्ये ब्लड पडतं. दॅट्स वाय हिअर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. ब्लड फ्लोज थ्रू बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीमध्ये ब्लड फ्लो होतं, ब्लड वेसल्समध्ये नाही. नेक्स्ट, रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स, ट्रॅकिया, बुक लंग्स, बुक गिल्स. रेस्पिरेटरी ऑर्गन आपले जसे लंग्स आहेत तसे यांचं रेस्पिरेटरी ऑर्गन्स कोणते आहेत? तर गिल्स आहे, ट्रॅकिया आहे, बुकवर्म्स आहे, बुक गिल्स आहेत. नेक्स्ट, 9th one, एक्सक्रीशन टेक्स प्लेस बाय ग्रीन ग्लँड्स, माल्फिजियन ट्युब्युल्स और कोक्झॅल ग्लँड्स. एक्सक्रीशन जे होतं सगळा नायट्रोजन वेस्ट जो बाहेर पडतो तो ह्या ग्रीन ग्लँड्सच्या साह्याने, माल्फिजियन ट्युब्युल्सच्या साह्याने और कोक्झॅल ग्लँडच्या साह्याने पडतो. नेक्स्ट, नर्वस सिस्टीम फॉर्म बाय नर्व रिंग्स अँड डबल. बघा नर्व रिंग्सनी बनलेली आहे, ही डबल आहे, वेंट्रल साईडला आहे म्हणजे पुढच्या साईडला आहे, परत गँग्लियोनेटेड आहे म्हणजे त्याच्यावरती गँग्लियॉन प्रेझेंट आहे. नेक्स्ट कॅरेक्टर आहे 11 अबाउट द सेन्स ऑर्गन. सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप्ड इन द फॉर्म ऑफ अँटेना, सिम्पल आर कंपाऊंडाइज, व्हेरियस रिसेप्टर्स एक्सेट्रा. बघा जे सेन्स ऑर्गन आपल्याकडे कसे सेन्स ऑर्गन आहेत? आईज, नोज, स्किन, लाईक दिस. हिअर सेन्स ऑर्गन्स आर इन द फॉर्म ऑफ अँटेनाच्या फॉर्ममध्ये आहेत. अँटेना सिम्पल अँटेनाच्या फॉर्ममध्ये सेन्स ऑर्गन आहे, त्याचबरोबर आईच्या फॉर्ममध्ये सेन्स ऑर्गन आहेत. आई सिम्पल असतात किंवा कंपाऊंड असतात. आणखीन व्हेरियस रिसेप्टर्स, दीज आर ऑल्सो द सेन्स ऑर्गन्स. नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, सेक्सेस. सेक्सेस आर सेपरेट शोईंग सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्सेस सेपरेट आहे, मेल वेगळी आहे आणि फिमेल वेगळी आहे. नाव फर्टिलायझेशन इज जनरली इंटरनल. बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होतं म्हणून फर्टिलायझेशन कसं आहे? इंटरनल आहे. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट और इनडायरेक्ट बाय मेटामॉर्फॉसिस. जी डेव्हलपमेंट होते ती डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट आहे बाय मेटामॉर्फॉसिस. इन सम अर्थ्रोपोडाज लाईक हनी बीज, बग्स एक्सेट्रा, ऑस्प्रिंग्स आर प्रोड्यूस्ड बाय पार्थेनोजेनेसिस. बघा काही अर्थ्रोपोडाचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हनी बीज आणि बग्स, याच्यामध्ये हे जे ऑस्प्रिंग तयार होतात ना बाय द पार्थेनोजेनेसिस प्रोसेसने होतात. पार्थेनोजेनेसिस म्हणजे फर्टिलायझेशन न होता ते डायरेक्ट हनी बीज आणि बेडबग्स तयार होतात. या पार्थेनोजेनेसिस प्रोसेस म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन झालेली प्रोसेस. सम इन्सेक्ट्स एक्झिबिट पॉलिमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल हनीबी, ॲन्ड्स, टर्माइट्स एक्सेट्रा. बघा काही इन्सेक्ट जे आहेत त्याच्यामधले हे पॉलिमॉर्फिझम शो करतात, म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत. सो इट शोज अ पॉलिमॉर्फिझम. सम अर्थ्रोपोडाज आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सच ॲज ॲपीज फॉर देअर हनी अँड वॅक्सेस. काही जे इन्सेक्ट्स आहेत हे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल हनीबी आहे. हनीबी इज इम्पॉर्टंट फॉर देअर वॅक्स, हनी अँड वॅक्स. नाव नेक्स्ट कॅरेक्टर, एक्सक्यूज मी. लॅक इज प्रोड्यूस्ड बाय द लॅसिफेरा लाका. लॅसिफेरा लाकापासून लॅक तयार होतो. नेक्स्ट, लॉबस्टर्स, प्रॉन्स, क्रॅब्स आर इडिबल. ह्या ज्या जाती आहेत माशांच्या, ज्या आर्थ्रोपोडा या फायलममध्ये इन्क्लूड होतात, ह्या इडिबल आहेत म्हणजे आपण ह्याला खाऊ शकतो. सिल्कवर्म प्रोड्यूस सिल्क. सम आर्थ्रोपोडाज आर हार्मफुल विच ॲक्ट ॲज व्हेक्टर. बघा काही अर्थ्रोपोडाज हे व्हेक्टर म्हणून ॲक्ट होतात, म्हणजे हे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम कॅरी करतात म्हणून ह्यांना व्हेक्टर म्हणलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो,
लाकास्टा इज ग्रेटी इज these are the vectors. नेक्स्ट आहे क्रॅब इज नोन ॲज लिव्हिंग फॉसिल. ह्या क्रॅबला लिव्हिंग फॉसिल म्हणलेला आहे. हा जो पॅरेग्राफ आहे ना हा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचा दिलेला आहे त्या ॲनेलिडाच्या ऑर्गॅनिझमचा. सर्वांना समजलं असेल. जे समजलं नाही ते विचारा. सगळे पॉईंट सगळ्या फिगर्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या आहेत.